हारून या स्पर्धेच्या बाहेर गेला असेल तरी दर्दी क्रीडा रसिक आणि आमच्यासारखे जे क्रिकेट मधली तज्ञ माणसं आहेत यांच्या हृदय सिंहासनावर विराज झालेला खेळाडू सर नंदन. काय स्फोटक खेळी केली त्याने. गौतम पटेलने एफडीसी कुडू संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि टेनिस क्रिकेट मधलं अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार उत्पादक असलेले AA या क्रीडा उत्पादनाचे पालघर जिल्ह्यामधील एक दर्जेदार क्रीडा उत्पादक असलेले जफरभाई पटेल, जफर जुहूर पटेल यांच्याकडनं शिवकृपा मित्र मंडळ या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. जफर पटेल यांच्याकडनं शिवकृपा मित्र मंडळ आणि DKP पाहुणीपाडा या आयोजकांना या स्पर्धेच्या निमित्ताने ऑल दी बेस्ट आणि हार्दिक शुभेच्छा. तर आणखीन एक उत्कंठावर्धक आणि जबरदस्त असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशी जो सामना झाला ना तो सामना जरी कागदोपत्री सिद्धेश्वर कोंडले विरोधात जय हनुमान गांधरे जरी असला तरी जय हनुमान गांधरे विरोधात नंदन पाटील असाच हा सामना झाला. आणि शेवटचा जो षटक होतं ते नंदन पाटील विरोधामध्ये वैभवजी ठाकरे कोण येत आहेत. मास्टर ब्लास्टर तडाखेबाज असे सहयोग केणी. पुढचा चेंडू, पहिला चेंडू आणि पंचांचा इशारा भीमर आहे आणि नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल असतील प्लस एकंदरीत 3 धावा आल्या का हो. सहयोग केनी मास्टर ब्लास्टर तडाखेबाज असे फलंदाज गोलंदाज आहेत. वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. मी धनेश साने यांना विनंती करतो की त्यांनी सहयोग केनी यांना सन्मानित करावं. आणि वाह सुरेख चेंडू, फ्री हिटचा चेंडू होता. सहयोग केनी प्रयागराजला गेले आणि त्याचबरोबर त्यांचा संघ सुद्धा स्पर्धेच्या बाहेर गेला. कदाचित सहयोग केनी जर उपस्थित असते तर घोटगावच्या ठिकाणी कदाचित एजिस चॅलेंजरचा हमरापूर आपल्याला त्या नाईट मॅच मधला अंतिम विजेता संघ ठरला असता. आणि कदाचित सहयोग केनी त्या स्पर्धेत खेळला असता त्या सामन्यात तर ती बाईक पण कदाचित त्याच्या घरी गेली असती कारण तगडा कंटेंडर होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. वन्स अगेन आव्हा बरसतोय गोलंदाजाला भेटतोय. पहिल्या सामन्यामध्ये आव्हाने लगातार 5 बाउंड्रीजीनं रो मारल्या होत्या. पुन्हा एकदा बरसतोय या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती. गुणलेखक आम्हाला भेटलेले डिजिटल उमेश भरसट. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न जोरदार अपील केलं जात आहे परंतु पंचांवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडत नाहीये. निर्धाव चेंडू पडतोय. खरं तर सरळ बॅटने धावा येत असताना चांगल्या फलंदाजाच्या डोक्यामध्ये काय किडा वळवळतो वाडे तालुक्यातल्या मला आजपर्यंत त्या किड्याचा शोध लागलेला नाही. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलं जात आहे. नो बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. मग काय डेड बॉल.
डेड बॉलचा इशारा केलाय पंचांकडनं. पुढचा चेंडू प्रियेश पाटील राईट आर्म विकेट अव्वासाठी. वेगवान तेज तर्रार गोलंदाजी. नो बॉल काय रिव्ह्यू घ्यायचा. घे रे बाबा. इट्स अ नो बॉल. नो बॉलने एक धाव संख्या वाढलेली आणि पुढचा चेंडू फ्युरीटचा असेल. प्रियेश फ्री हिटचा चेंडू. यावेळेला एक रन तर पळून काढली जाते. झेल पण सुटतोय आणि सुटला तरी घेतला असता तरी काय फरक पडला नसता कारण नो बॉल होता. फ्री हिट होती. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 9 रन. चांगला नियंत्रित मारा केलेला आहे प्रियेश पाटील यांनी. सामना 3 षटकांचा आहे. पुण्याच्या एकदा प्रियेश या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला कव्हरच्या डोक्यानं चेंडूला उडवलं जात आहे. अनबाउन्सनी चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. खणखणी दणदणी त्याचं क्वालिटी शॉट. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 13 वर. पुढचा चेंडू आणि यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडूला अक्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूनी बॅटची कड घेतली शार्प आणि फलंदाज बाद होते मुदस्सर पटेल. पहिला हादरा पहिला झटका एफडीसी कुडू संघाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन बोलली ती 1-13. नवीन फलंदाज कोण येतोय? साजिद खान, ज्याने धुव्वाधार फलंदाजी केली होती. पहिल्या सामन्यामध्ये 47 धावांची स्फोटक खेळी केली होती. सागर येतोय गोलंदाजीसाठी.
धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 13 बाद झालेला फलंदाज मुदस्सर पटेल. SP बिलोशी, संदीप पाटील फेम टीम. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या होतो की काय बघूया. प्रेक्षकांना तुडवत तो खेळाडू गेलाय. नाही ते बरं झालं, तुडवलेच पाहिजेत, कारण ते मला वाटते सफेद पट्ट्याच्या आत आहेत का. सफेद पट्ट्याच्या आत बसू नका, बाहेर बसा. हो, पण ते एखादी दुर्घटना होऊ शकते ना. एखादा महत्वाचा खेळाडू डोंगस्ते संघाचा जर त्याच्या नाकावर किंवा तोंडावर डोफा लागला असता, जायबंदी झाला असता, तर त्यांना त्याचा फटका बसू शकतो. असं तसं काही दुर्दैवी घटना होऊ नये अशी आमची इच्छा आहे. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं जात आहे. खणखणीत दणदणीत असा चौकार. लगातार 2 चौकार येत आहेत. 2 चौकारानं धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते जाऊन पोहोचली ती 21 वर. आई गाव देवी देवगर विरोधात DCC डोंगस्ते नाणेफेकीसाठी यायचंय. आई गाव देवी देवगर, तुषार 11 आई गाव देवी देवगर विरोधात DCC डोंगस्ते. लगेच जायचे विना विलंब. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न अंगलट येतोय. निर्धाव चेंडू पडतोय. चांगली गोलंदाजी सागर यांच्याकडनं पाहायला मिळते आपल्याला. 2 चेंडू चौकार आल्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव टाकतोय. चौथा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न अंगलट येतो. 1 रन पळून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वर. हा हेसका बसणार जे रिव्हर्स स्वीप मारशील तर. चार चेंडू टाकून झालेत ना. आणि इथं मला वाटते दुसरा गडी बाद होतोय साजिदला. साजिद याची बॅटिंग जी आहे ती आडवी बॅटची आहे. ऑफ साईडला शक्यतो त्याच्याकडनं षटकार चौकार पाहायला मिळत नाहीये. आणि हे अचूक ओळखलं सागरनं. आणि दुसरा गडी बाद होतोय कुडू संघाचा. 2 बाद 22 वर. धावसंख्येला लगाम घातला सागर यांनी. आणि नवीन फलंदाज कोण येतोय? शैलू. तुषार 11 आई गावदेवी देवगर विरोधात DCC डोंगस्ते. दोन्ही संघ नायकांच्या कानावर आमचा आवाज पडला असेल तर तशी हालचाल झाली पाहिजे. नाणेफेकीसाठी यायचंय. जा लगेच नाणेफेक करून घ्या. पुढचा चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकात 22 धावा झालेल्या. 2 गडी बाद झालेले. शेवटचा हाणामारीचं षटक आहे. बघूया कुठल्या गोलंदाजाला दिलं जात आहे. आणि 30च्या आत जर कुडूसवाल्यांना रोखलं तर मग मात्र SP बिलोशी हा सामना आपल्या हातातनं निष्ठून देणार नाही. कारण ज्या प्रकारची हाराकिरी कुडूस FDC संघाकडनं पाहायला मिळते. सरळ बॅटने धावा येत असताना सातत्याने अव्वा हा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःवरलं आणि संघावरलं दडपण वाढवून घेतोय. आले का? माईक नाही आहे चालू. नाही 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 द्या. दोघांना बॉल पण द्या चेक करायला. कुठले? सुशांत ठाकरे आणि त्याचा भाऊ जयेश गांधरे संघाचे दर्दी क्रीडा रसिक सुशांत ठाकरे तात्या आणि त्यांच्या समवेत आलेले जे पाहुणे आहेत
त्यांना विनंती आहे की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. सुशांत ठाकरे तात्या यांच्यासोबत जे पाहुणे आलेले जे आणि ते गातेसकरांचे जावई बुवा आहेत. सुशांत ठाकरे तात्या आणि त्यांच्यासोबत गातेसकरांचे जावई असलेले त्यांचे बंधू, त्यांना विनंती आयोजकांच्या वतीनं की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. निकेंद्र पाटील यांचे पिताश्री LD पाटील सामना पाहण्यासाठी आज जातीने उभे आहेत 2 तासापासून. मला सांगतात का मॅच कधी? म्हटलं आहे मॅच. आलेत ना? गेले का आहेत? LD पाटील मगाचपासून होते ना 2 तास. मोहज्जम पटेल पाय टाकलेला चेंडू अपील केलं जाते, परंतु अंपायरवर कुठलाही प्रभाव पडत नाहीये. काय गोलंदाजी केली जाते, जबरदस्त गोलंदाजी. निर्धाव चेंडू पडत नाहीये. एक मला वाटते धाव मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 23 वर आणि चेंडू टाकून झालेत 2. या 4 चेंडूमध्ये कुडूसवाल्यांनी जर 10 धावा काढल्या नाहीत तर मग 30-35 धावाच्या आज जर रोखलं तर मग कुडूस संघासाठी थोडस गंभीर होईल. निखिल चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. साधा सोपा लॉलीपॉप झेल सुटतोय, जीवदान भेटतंय. धावा जाऊन पोचतात, 1ने पुढे सरकते. कोणी नाणेफेक जिंकली? DCC डोंगस्ते संघाने नाणेफेक जिंकलेले आणि काय स्वीकारलंय? बॅटिंग. ओके. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि चेंडू जातोय बाईच्या रूपानं चौकार. महत्वपूर्ण चौकार कुडूच्या संघाच्या निमित्ताने, कारण बॅटीला तर बॉल लागत नव्हते. हा चौकार बाईच्या रूपानं. धाव संख्या जाऊन पुढल्या चौकारांनी बरोबर 28 वर. अजूनही मला वाटते 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. परंतु आतापर्यंत कुडूच्या या उर्वरित शेवटच्या षटकामध्ये कुडू संघाकडनं फलंदाजी मात्र अतिशय बेजबाबदारपणाने केली जाते. खर तर 28 धावा, दिस इज नॉट अ इनफ स्कोर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. या तात्या तुमच्या सोबत कोण आहेत? ते जावाई बुवा लागतात बोलताय आमचे. जयेश ठाकरे ना? हो, पण यांचे जावाई बुवा आहेत ते कुठे आहेत? जयेश ठाकरे जावाई बुवा आहेत गांधरेकरांचे. त्यांनाही विनंती आहे की त्यांनी सुद्धा यायचंय. हो, भाऊजींना विनंती आहे. जयेश ठाकरे भाऊजी रागावू नका, या. शेवटचा चेंडू आणि निर्धाव पडला चेंडू. 29 धावा. दिस इज नॉट अ इनफ स्कोर ऑन द बोर्ड. 29 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 28 धावा झालेल्या आहेत. मी विनंती करतो आतिश जाधव यांना की सन्माननीय तात्या सुशांत ठाकरे यांना मंडळाच्या वतीनं महाराष्ट्राचं महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि शिवकृपा मित्रमंडळ आणि DKP पावनीपाडा आयोजित या स्पर्धेची कायमस्वरूपी राहणारी आठवण म्हणून दिले जाणारं सन्मान चिन्ह. जयेश ठाकरे यांनाही विनंती आहे की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे.
तुषार इलेव नाही गावदेवी देवघर विरोधात डीसीसी डोंगस्ते नाणेफेक जिंकलेले डीसीसी डोंगस्ते संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे। तर 29 धावांचा पाठलाग करताना काही एसपी बिलोशी कुडू संघाला चारी मुंड्या चित करेल का, की कुडू संघ आपल्या नावलौकिकाचा साजेसा खेळ करत एसपी बिलोशीला या स्पर्धेतल्या बाहेर टाकतोय, याचं धावतं समालोचन करण्यासाठी येते स्वप्नील जाधव, मॅन फ्रॉम ओडोली। धन्यवाद सर। तर आपण पाहतायत चालू असलेली लढत, एका बाजूला आपण पाहतायत सुशांत ठाकरे तात्या यांना या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे आणि या सन्मान करण्याकरिता मी आमंत्रित करतोय राज दळवी यांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। जयेश ठाकरे या गावचे जावई बापू यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय। मी आमंत्रित करतोय राज दळवी यांना की आपल्या शुभ हस्ते मायेचे उबदार वस्त्रशाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। दरम्यान आपण बोलतोय पुण्याच्या या क्रिकेटच्या दुनियेमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरिता वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक शोएब उर्फ अव्वा, तर सलामीची जोडी, सलामीचे शिलेदार, सलामीची जुगलबंदी आपण पाहतायत रुपेश आणि त्याच्या साथीला जोडले गेलेत प्रियेश। तर जिंकण्याकरिता 29 धावांचं आव्हान, 18 चेंडू 29 धावा, या धावा कशा प्रकारे जोडल्या जातील बघूया। वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक शोएब, तर आताच क्रीडा मंचकावर ज्यांचं आगमन झालंय गांधरे गावचे आणि या परिसरामधील फिजिओथेरपिस्ट असतात ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर पराग ठाकरे यांना विनंती सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचंय। खेळाडूंना काय छोटी मोठी दुखापत झाली असेल तर डॉक्टरांशी या एवढ्या वेळामध्ये कन्सल्टिंग करू शकता। तर डॉक्टर पराग ठाकरे यांना सन्मानित करण्याची विनंती मी करतोय। दाखवून घ्या ना। अतिशय जाधव यांना विनंती करतो की डॉक्टर पराग ठाकरे जे आपल्या परिसरामधील वाडा तालुक्यामधलं शर्वरी हॉस्पिटलचे संचालक आहेत, आमचे विद्यार्थी आहेत, दर्दी क्रीडा रसिक आहेत, स्वतः 40+ क्रिकेट खेळाडू आहेत, तर त्यांना सन्मानित करण्याची विनंती मी अतिश जाधव यांना करतोय। धन्यवाद सर। तर मी पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आलाय। यावेळी मात्र पुण्याच्या एकदा बॅकफुट पंच पाहाव्यास मिळतोय। पॉइंटच्या दिशेकडे चेंडूला कट केला गेलाय। चांगल्या प्रकारचा एफर्ट म्हटला जाईल त्या ठिकाणी। किती धावा जोडल्या जातील बघूया। 2च धावा आणि मी तर म्हणेन आपल्या संघाकरिता 2 धावा वाचवल्या जात आहेत। एकंदरीत जर विचार केला गेला तर पाहता पाहता षटकातील 2 चेंडूचा खेळ इथून समाप्तीस येतोय आणि या 2 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा जोडल्या जात आहेत। यावेळी मात्र पुण्याच्या एकदा अक्रॉस द लाईन खेळून काढला जातोय। अलंग द कार्पेटच्या साहाय्याने लॉंगॉनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात। चेंडू फेक येईल तोपर्यंत एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीयेत। या एकेरी धावीनिशी जर धावफलकाचा विचार केला गेला तर 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलक बिनबाद 7। जिंकण्याकरिता 29 धावांचं आव्हान असताना आतापर्यंत 7 धावा या जोडल्या जात आहेत 3 चेंडूच्या मोबदल्यात। बघूया षटकातील 4था चेंडू हाताळण्याकरिता पुण्याच्या एकदा सज्ज होतोय गोलंदाज शोएब उर्फ अव्वा। राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा। षटकातील पुढचा चेंडू। यावेळी मात्र विकेट किपर मोजम पटेल यांच्याकडनं थोडंसं फंबल होत आहे आणि चुकीला माफी नाहीये मित्रांनो। मला वाटतं 22च्या स्वरूपात आणखीन एक धाव अर्जित केली जाईल।
चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल या एकेरी धावीनिशी धाव फलक संत गतीनं 8 या धावसंख्येवर. स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहताय तर रुपेश याला बघूया कशा प्रकारे सामना करेल शोएबचा. वेगवान एक्सप्रेस कुडूस. बघूया षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू झेलला संधी पकडो क्या जीतो मॅच. अंतिम क्षणी मात्र झेल टिपला गेला. इथे मात्र सुरेश झेल फलंदाज फेल. बॅक टू दी डगआउट. पहिला हादरा बसेल बिलोशी या संघाला. रुपेशच्या पारीचा इथून अंत होतोय. परतावं लागतंय रुपेश याला. चांगला कमबॅक केला जाईल गोलंदाज शोएब याच्याकडनं. आणि रुपेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहताय तर मुकेश याला रुपेशची जागा भरून काढण्याकरिता. मात्र वैयक्तिक 7 धावांची खेळी ज्याच्या माध्यमातून केली जाते. रुपेश याला परतावलं गेलाय. तंबूचा आसरा दाखवला गेलाय. इथून चांगला संघर्ष केला जाईल गोलंदाज शोएब याच्याकडनं. बघूया षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. समोर फलंदाज असेल मुकेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हाताळला होता. स्विंग अँड मिस. इथे मात्र निगाय कहीं पे निशाणा कहीं पे. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा येते आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल 1 बाद 8. तर जिंकण्याकरिता बरोबर समीकरण शिल्लक राहत आहे. चेंडूचा खेळ शिल्लक 12 आणि जिंकण्याकरिता धावांची गरज 21. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाते. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत निखिल याला. तोच निखिल त्याने बिलोशीच्या मैदानावर चांगल्या पद्धतीचा भेद कसा मारा केला होता. तर निखिल याला इथून मॅजिकली स्पेल हाताळावा लागेल. बघूया वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरा षटक हाताळण्याकरिता राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. समोर फलंदाज असेल प्रियेश. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन जरूर केलं जात आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेकडे एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. वाईट स्मिथ विकेट तर लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. यावेळी मात्र आल्या चेंडूला उडवलाय. फटका बसला. झेलला संधी आणि यावेळी मात्र अचूक झेल टिपला जातो. इथे मात्र पारीचा अंत होईल प्रियेश याच्या. आणखीन एक हादरा बसेल तो म्हणजेच बिलोशी या संघाला. आता मात्र नक्कीच सामन्याला कलाटणी येते. ज्या फलंदाजी चांगली बहरली होती त्याला कुठेतरी परतवण्यात यश येते गोलंदाज निखिल याला. ज्या कामगिरीकरिता पाठवले असतात त्या पद्धतीची कामगिरी मात्र पूर्णपणे चोख पार पाडली जाते. इथून प्रियेशच्या पारीचा अंत होतोय. धावफलक स्थिरावलं गेलंय फक्त आणि फक्त 8 या धावसंख्येवर. जिंकण्याकरिता अजूनही 11 चेंडू आणि 21 धावांचं मापक असं आव्हान. या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. नवीन फलंदाज दीक्षित इन ऍक्शन आपण पाहू शकताय. प्रियेश बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्याकरिता दीक्षित याला आपण पाहताय स्ट्रायकर एंडला. तर गोलंदाजची प्रशंसा केली तेवढी कमी आहे. छोटा पॅकेट बडा धमाका निखिल. बघूया षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरता सज्ज. पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण लावलं गेलंय, ज्या पद्धतीचं सापळं रचलं गेलं होतं त्या सापळ्यामध्ये बरोबर जाऊन अडकला गेला. फलंदाज बाद झाला. बघूया दीक्षित
यावेळी मात्र अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळून काढला जातो मिड विकेटच्या दिशेकडे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. मला वाटते सोनू येत आहेत. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करतील, चेंडू फेक करतील. तोपर्यंत एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीयेत. या एकेरी धावीनिशी धाव फलक अतिशय संत आणि मंद गतीनं 9 या धावसंख्येवर. जिंकण्याकरिता अजूनही 20 धावांची गरज. उर्वरित चेंडूचा खेळ 10, जिंकण्याकरिता धावांची गरज 20. म्हणजे प्रत्येकी चेंडूचा जर विचार केला गेला तर प्रत्येक चेंडूवर 2 धावा असं समीकरण. बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र स्विच हिट अटेंड केला जातोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतोय आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. चेंडू मात्र निघून जाईल. टांगा पलटी घोडे फरार. चेंडू निघून जाईल सीमा पार. येतोय चौकार 4. या चौकाराच्या मदतीने मात्र सामन्याला कलाटणी येते. आता मात्र समीकरण काहीच वेगळं असेल. धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 13. तर जिंकण्याकरिता अजूनही 16 धावांचं आव्हान एसपी बिलोशी या संघाला. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी आपण पाहतायत. स्विच हिट खेळला होता त्यावेळेस मात्र सक्सेसफुल राहिला आणि चेंडूला भिडकवलं सरळ सिली पॉइंटच्या रिझन वरनं चौकाराकरिता. बघूया षटकातील चौथा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एक धाव सहजरित्या कंप्लीट झालेली आहे आणि मला वाटतं एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावीनिशी धाव फलक 1च्या मदतीनं 14. जिंकण्याकरिता अजूनही 15 धावांची गरज. 8 चेंडू आणि 15 धावा. पैसा वसूल मॅच. या ठिकाणी आपण पाहू शकता गोलंदाजी ट्रॅकवर निखिल. इथून याला निखिल चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहताय तर दीक्षित याला. दीक्षित इथून मोठे फटके मारील का? यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विच हिट खेळला जातोय. नो मॅच लँड मध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू फेकचा विचार केला गेला तर अतिशय पुचाट प्रकारची चेंडू फेक आफ्रिदी यांच्याकडनं. क्षेत्ररक्षण तर चांगलं केलं गेलं परंतु चेंडू फेकचा विचार केला गेला तर चेंडू फेक अतिशय पुचाट प्रकारची चेंडू फेक. एकंदरीत 2 धावा त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. दुहेरी धावीनिशी धाव फलक 2च्या मदतीनं 16. जिंकण्याकरिता अजूनही 7 चेंडू आणि 13 धावांचं आव्हान. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर अटेंड केला गेला होता. अनसक्सेसफुल राहिला. मला वाटतं अंतिम चेंडूवर बाईकच्या स्वरूपात एकदा वर्जित केली जाईल. इथे मात्र षटक सुद्धा समाप्तीस येत आहे. षटक संपल्याची उद्घोषणा होती आणि षटक समाप्ती अखेरीस फलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल 17 आणि जिंकण्याकरिता इथून धावांची गरज असेल 6 चेंडू आणि 12 धावा. 6 चेंडू आणि 12 धावा. मीटिंग घ्यायची नाहीये. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. उर्वरित 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. पंच आपला डिसिजन कळवायचा आहे लवकरात लवकर. तर या ठिकाणी
जाईल. चला पंच, सामना थोडा स्पीडअप करायचा आहे, खूप उशीर घेतला जातोय. मला वाटतं नो डाऊट गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकताय तर साजिद याला वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरा अंतिम निर्णायक षटक हाताळण्याकरिता, हाणामारीचं षटक हाताळण्याकरिता मला वाटतंय गोलंदाजी ट्रॅकवर साजिद याला आणलं जात आहे, ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये स्लॉग ओव्हर असं म्हणलं जात आहे. चला सामना स्पीडअप करायचा आहे, अजूनही आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. तर उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय 6, जिंकण्याकरिता 12 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत साजिद खान याला, स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल दीक्षित, तर नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत फलंदाज मुकेश याला. इथून 12 धावा केल्या जातील का बघूया. साजिद षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, 10-12 पावलांचा असा रनअप पंचांना पार करून यावेळी मात्र पहिला चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय. बघूया यावेळी मात्र आल्या आल्या प्रहार केला जातोय, चेंडूला उडवलाय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे, चुकीला माफी नाहीये. चेंडू मात्र मस्तक पे दस्तक देत जागते राहायचा इशारा येतोय, चेंडू निघून जाईल सीमा पार, येतोय षटकार 6. उर्वरित 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 6 धावांची गरज. यावेळी मात्र बॅकफूट पंच मारण्याचा प्रयत्न जरूर झाला फलंदाज याच्याकडनं, इथून खरोखर प्रशंसा केली तेवढी कमी आहे. गोलंदाज साजिद याची, एक तेरी तो एक मेरी, या ठिकाणी चांगला कमबॅक केला जातोय. आता उर्वरित 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता बरोबर 6 धावांची गरज. इथून 6 धावा या जोडाव्याच लागतील, कारण रन चेस कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. यावेळी मात्र बॅटची अल्ट्राएज परतावं लागेल फलंदाजाला, आणखीन एक हादरा बसेल. ऐनवेळी मात्र चांगली सफलता मिळते गोलंदाज साजिद याला या कमांडीज. मात्र सामन्याला कलाटणी येते. उर्वरित 3 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहतोय, जिंकण्याकरिता बरोबर 6 धावांची गरज. नवीन फलंदाज रोहित सुतार याला आपण पाहू शकतायत, रुपेश सुतार यांचे बंधू. बघूया 3 चेंडू 6 धावा, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, फिर से एक मर्तबा. यावेळी मात्र फटका बसला, झेलला संधी, पकडो क्या जीतो मॅच. आणि इथे मात्र अप्रतिम झेल टिपला जातोय, इथे मात्र पारीचा अंत होईल रुपेश याच्या, आणि परतावं लागेल, आल्या पावली मात्र परतावं लागेल फलंदाजाला या कमांडीज. तर नवीन फलंदाज आपण पाहताय तर सागर याला, इथून सागर याला आपल्या हात खोलावे लागतील, संपूर्ण जबाबदारी मात्र सागर याच्या खांद्यावर. जिंकण्याकरिता बरोबर 2 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. इथून मोठा फटका मारला जाईल का. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी
आपण पाहू शकताय चेंज केला जातोय. मला वाटतं त्या ठिकाणी 38 सर्कलच्या आतमध्ये आणलं जाते सिली पॉइंटच्या रिझन मध्ये. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जात आहे. शोएब अव्वा याला आपण पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. दोन चेंडू 6 धावा. यावेळी मात्र बॅटची अल्ट्रा एज घेऊन तिथे मात्र थोडंसं फंबल जरूर होईल आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा म्हटलं जाईल. तोपर्यंत एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीयेत. आता एक चेंडू 5 धावा. इथून गोल्डन षटकार मारावाच लागेल, कारण ज्या पद्धतीचा आपण सामना बघितला सिद्धेश्वर कोंडले आणि त्यांच्या विपक्षामध्ये धनंजय 11 चिंचगर, हा सामना सुद्धा चांगल्या पद्धतीचा रंगला होता. एक चेंडू आणि 5 धावांची गरज असताना त्या ठिकाणी गोल्डन षटकार मारून आपल्या संघाला विजयी केलं गेलं होतं नंदनेच्या मार्फत. त्याच पद्धतीचा फटका इथून मारला जाईल का की त्याला रोखलं जाईल, बघूया. एक चेंडू आणि 5 धावा. एक चेंडू आणि 5 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतायत मुकेश. तर WCA चे विद्यमान अध्यक्ष जयजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आइए पधारिए तशरीफ लाइए. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम. दरम्यान पुनश्च आपण बोलतोय सामन्याकडे. एक चेंडू आणि 5 धावा. हृदयाचे टोके वाढवणारा हा सामना. यावेळी मात्र इथे विजयी होतोय तो म्हणजेच FDC कुडूस हा संघ थेट प्रक्षेपण करतोय तिसऱ्या फेरीकरिता. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं गोड असं कौतुक.